साम टीव्हीच्या दणक्यानंतर सध्या 2 पोलिसांचं निलंबन करण्यात आल्याचं कळतंय। एक बातमी दाखवली होती, पोलीस वेतन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। बनावट आयडी द्वारे पगार करण्याचं मंजूर करण्यात आलेलं आहे। पोलीस विजया चव्हाण, अमोल मेश्राम या दोघांनाही सध्या निलंबित करण्यात आलेलं आहे। साम टीव्हीच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे। 2 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस वेतन घोटाळ्याप्रकरणी ही मोठी कारवाई समजली जाते आतापर्यंत। बनावट आयडी द्वारे पगार करायचे हे त्यांनी मंजूर करायचे हे देखील समोर आलं होतं। पोलीस विजया चव्हाण यांनाही निलंबित करण्यात आलंय। साम टीव्हीचा दणका आपण पाहतोय, 2 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस वेतन घोटाळ्याप्रकरणी सध्या 2 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस दलातील वेतन घोटाळ्याप्रकरणी 2 जणांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस विजया चव्हाण आणि अमोल मेश्राम यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। बनावट पोलीस सर्व्हिस आयडी आणि डीसीपीएस आयडी तयार करून त्या आधारावर दोघंही पोलीस पगार मंजूर करून घ्यायचे। त्यामुळे घोटाळ्याप्रकरणी आता दोघांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल। साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेतोय आपण आपल्या प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, नेमकं कशा पद्धतीने ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढे आणखी किती जणांचं निलंबन होऊ शकतंय, काय घडतंय? नक्कीच बनावट पद्धतीने पोलिसांचा आयडी आहे ते तयार करत होते आणि त्यातून खरं तर हे पोलीस कर्मचाऱ्यांचं वेतन आहे ते काढत असल्याचा प्रकार आहे तो उघडकीस आला होता। या सगळ्या संदर्भाची बातमी आहे ती खरं तर साम टीव्हीने दाखवली आणि या सगळ्यामध्ये 2 पोलिसांचं आहे ते निलंबन झालेलं पाहायला मिळते। विजया चव्हाण ह्या कार्यालयीन अधीक्षक होत्या आणि त्या सगळं हे वेतन आहे ते काढत असल्याचं समोर आलेलं आहे आणि यांचं निलंबन केलेलं आणि त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक जे आहेत अमोल मेश्राम यांचं निलंबन केलेलं पाहायला मिळतंय। या 2 जणांचं आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये निलंबन झालेलं पाहायला मिळतंय। तर यामध्ये आणखी 4 ते 5 जण देखील यांचा समावेश असल्याचं देखील सांगितलं जात आहे, कारण की समतानगर पोलीस स्थानकांमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याची चौकशी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते। निलंबन करण्यात आलेल्याची कॉपी देखील आहे ती साम टीव्हीच्या हाती लागण्यात आलेली आहे आणि या 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्यानंतरून आता गृह विभागाकडून आणखी कोणाचं निलंबन केलं जातंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र मूळ 10 पोलीस बनावट पोलीस आहे ते दाखवण्यात आले, त्यांचे पोलीस आयडी आहेत ते बनवण्यात आले। त्याचबरोबर ज्या पद्धतीने खरं तर या सगळा पगार काढला जातो, डीसीसीएचा आयडी असतो तो आयडी देखील आहे तो बनावट करण्यात आला आणि जे मूळ वेतन असेल त्याचबरोबर जे पोलिसांचे भत्ते आहेत हे सगळे भत्ते आहेत त्या भत्त्यांची वर्ग आहेत ते करण्यात आले होते। जवळपास 6.5 कोटी रुपयाचा हा सगळा घोटाळा आहे तो केलेला पाहायला मिळतो आणि या सगळ्या संदर्भामध्ये सध्या 2 पोलिसांचं निलंबन आहे ते झालेलं म्हणावं लागणार आहे। नक्कीच गणेश, आपण साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहतोय। 2 जणांचं निलंबन झालंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर पोलीस विजया चव्हाण आणि अमोल मेश्राम या दोघांनाही या सगळ्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेलं आहे। पोलीस वेतन घोटाळा हा उघडकीस आल्यानंतर 2 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस वेतन घोटाळ्याप्रकरणी ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। बनावट आयडी द्वारे पगार मंजूर करायचे। दरम्यान साम टीव्हीनं हा घोटाळा नेमका कसा उघडकीस आणलाय पाहूया। या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। इतरांचे घोटाळे उघडकीस आणणाऱ्या मुंबई पोलीस दलातच एक मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे। पोलीस दलातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच हा कोट्यावधींचा वेतन घोटाळा केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बनावट पोलीस तयार करून त्यांच्या बँक खात्यांवर पगाराची रक्कम वळवण्यात आली आहे आणि याद्वारे शासनाचे 6.5 कोटी रुपये लाटण्यात आल्याचं समजतंय। या गंभीर प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्र देत आहेत। तर आपण पाहतोय पोलीस दलातच हा मोठा वेतन घोटाळा उघडकीस आलेला आहे। एरवी इतरांचे घोटाळे उघडे पाडणाऱ्या या पोलीस दलामध्ये आपण पाहतोय वेतन घोटाळा सारखा एक मोठा आणि गंभीर घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि ज्यामध्ये आपण पाहतोय बनावट पोलीस तयार करून त्यांच्या बँक खात्यावर पगाराची रक्कम वळवण्यात आलेली आहे आणि याद्वारे शासनाचे 6.5 कोटी रुपये लाटण्यात आल्याचं समजतंय आणि गंभीर प्रकरणाच्या संदर्भात पोलीस ठाण्यात आता 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे।
खाकीतला वर्दीचा भ्रष्टाचाराचा विळखा आपल्याला बघायला मिळतोय. आपण पाहतोय अनेकांचे घोटाळे याच वर्दीने उघड पाडलेले आहेत आणि याच वर्दीचा अनेकांना धाक सुद्धा असतो. मात्र याच पोलीस प्रशासनामध्ये नेमकं काय घडतंय असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. आणि जर इतकी वर्ष हा संपूर्ण घोटाळा सुरू होता तर यामागे नेमकी कुणाकुणाचे धागेदोरे आहेत हे तपासणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.